मॅडम शेवटचा प्रश्न विचारतो मी. जे वैयक्तिक लाभाची कामं होती त्यावेळेस समजा एक सिंचन विहीर आहे, त्यावेळेस त्याचं मस्टर जनरेट झालं नाही, त्यांनी 4 नंबरची फॉर्म मागणी केली, मस्टर जनरेट झालं नाही, तर विहीर तर थांबवू शकत नाही काम करायचं, विहीर पूर्ण केली शेतकऱ्यांनी आणि नंतर त्याचा वर्क कोड कॅन्सल झाला. अच्छा, मग आता त्या कामांचं काय करायचं, त्या पेमेंटचं काय करायचं? अच्छा. आता अशा प्रकारचे जे छोटे छोटे असे इश्यूज येतात त्यामध्ये राज्य सरकार आम्हाला एक प्रस्ताव पाठवतं की आमच्याकडे अशी 10 कामं आहेत की ज्यांचा वर्क कोड कॅन्सल झाला काही कारणास्तव, परंतु प्रॅक्टिकली सांगतो ते काम पूर्ण झाले. आता तुम्ही माझा फोटो काढा, मग ते फोटो कुठून मजून आणायचे तर बरं त्यावेळेस तुमचं मस्टर जनरेट झालं नाही म्हणून त्यांनी थांबायचं तर नव्हतं, विहिरीचं काम चालूच असतं. नाही, आता प्रॉब्लेम हा आहे की तुम्ही हे म्हणत आहात हे केवळ राज्य सरकारनं आम्हाला एंडोर्स करून द्यायचं आहे की ही कामं झाली आहेत, त्याचं हे एव्हिडन्स आहे, हे काम पूर्णही झालेलं आहे, इन्स्पेक्शन फिजिकल इन्स्पेक्शन पण झालेलं आहे, अकॉर्डिंगली हा वर्क कोड जो आहे तो रिॲक्टिव्हेट आणि केला जातो. परत मस्टर जनरेट करणार का त्याचे तुम्ही? ते मग त्या मजुरांना तिथं जाऊन फोटो काढावे लागतील का हे सांगा. नाही, आता म्हणजे पास्ट मध्ये जाऊन तर फोटो काढता येणार तेच म्हणून त्याचं काय करायचं त्या कामांचं? हा, तर मग राज्य सरकार त्याबद्दल आम्हाला एक प्रस्ताव पाठवेल आणि त्याच्यावरती आम्ही विचार करू. ठीक. हॅलो मॅडम.